विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो। त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। आजचा आपला घटक आहे संख्यांवरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन नंबर्स। या घटकामध्ये पुढचा उपघटक आपण अभ्यासणार आहोत। उपघटक 2.6 संख्यांचे विभाजक व विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, फॅक्टर्स अँड मल्टिपल्स ऑफ नंबर्स। विभाज्य, मल्टिपल्स। तर विभाज्य म्हणजे काय? दिलेल्या संख्येने म्हणजेच भाजकाने एखाद्या संख्येला म्हणजे दिलेल्या भाज्याला भागले असता त्या संख्येला निशेष भाग जातो, म्हणजेच बाकी शून्य उरते, तेव्हा ती संख्या त्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण बघूया, 24 ही संख्या घेतली। 24 या संख्येला आपण 6 ने भागलं, तर या ठिकाणी 24 भागिले 6, 24 ही झाली संख्या भाज्य, डिव्हिडंड, राईट? अँड डिवायझर इज 6, भाज्य झाला 6। भाजकाने 6 ने या 24 ला भागलं, संख्येला निशेष भाग जातो, 6 चोक 24, निशेष भाग जातो म्हणजे बाकी काहीही उरत नाही, 0 0। तर ती संख्या म्हणजे 24 ही संख्या 6 या संख्येचा विभाज्य आहे असं म्हणतात। 6 या संख्येने विभाज्य आहे। तर उदाहरणार्थ 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 5, 10, 15, 20, 150, 200 या सर्व संख्या 5 ने विभाज्य असणार आहेत, कारण 5 हा भाजक आणि यापैकी कोणतीही संख्या आपण भाज्य घेतली तरी 5 ने या सर्व संख्यांना निशेष भाग जाणार आहे। सो when the division of a dividend by a divisor leaves no remainder or remainder as 0, then the dividend is said to be the multiple of the divisor. So dividend, so 24 is said to be the multiple of 6, that is divisor is 6. Okay, this is called as multiples. So multiples of 6, 12, 6, 18, 24, etc. नेक्स्ट, फॅक्टर्स, विभाजक। आता विभाजक म्हणजे काय? जेव्हा दिलेल्या संख्येने एखाद्या दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो, म्हणजेच बाकी शून्य उरते, तेव्हा त्या संख्येला दिलेल्या संख्येचे विभाजक असे म्हणतात। उदाहरणार्थ बघूया आपण, 10 चे विभाजक असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत बघा? दिलेल्या संख्येने एखाद्या संख्येला म्हणजेच 10 या संख्येला कोणी भाग जातो? येस, 2 ने निशेष भाग जातो, 2 5 10। सियर, एखाद्या संख्येने दिलेल्या संख्येला भागल्यावर म्हणजे 2 ने आपण 10 ला भागल्यावर निशेष भाग जातो, तेव्हा आपण काय म्हणतो? तर 10 या संख्येला आपण काय म्हणणार आहोत? किंवा 10 या संख्येचे विभाजक 2 ही संख्या आहे, तर 2 ही संख्या 10 चा विभाजक आहे, बरोबर? तर 10 चे विभाजक असणाऱ्या संख्या कोणत्या येणार? 1, 2, 5, 10।
कारण या कोणत्याही अंकानी 10 ला जर भागलं तरी निशेष भाग जाणार आहे. So what is a factor? The numbers which exactly divide a given number are called the factors of that number. Now remember, numbers 1, 2, 5, 10. These are the factors of 10. So the smallest factor of a given number is 1. For example, here factors of 10. What are the factors of 10? 1, 2, 5 and 10. So the smallest factor is 1 and the greatest factor is the number itself. See here, 10 only. Similarly, factors of 12. Find out 1, 2, 3, 4. बघा 12 ला कोणी कोणी भाग जातो तो बघा 1, 2, 3, 4, 6 आणि 12. So the smallest factor is 1 and the greatest factor is the number itself. Right? तर कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा एक ही संख्या असते आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. अत्यंत महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे the factor of a given number is never greater than the given number. See here, कोणत्याही संख्येचा विभाजक हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा नसतो. त्यामुळे कोणत्याही संख्येचा जेव्हा आपल्याला विभाजक दिला जाईल तो विभाजक सर्वात मोठा विभाजक म्हणजे काय, तीच संख्या. त्यामुळे त्या दिलेल्या संख्येपेक्षा विभाजक मोठा असू शकणार नाही. ओके, सो द ग्रेटेस्ट फॅक्टर ऑफ अ गिवन नंबर इज द नंबर इटसेल्फ. विभाज्य संख्या या विभाजक संख्येच्या पटीत असतात. विभाज्य म्हणजे 24 ही संख्या, तर 24 चा 8 हा विभाजक आहे, बरोबर. तर 8 च्या पटीत 24 ही संख्या असणार आहे. म्हणजे विभाज्य संख्या विभाजक संख्येच्या पटीत असतात. कोणत्याही संख्येचे विभाज्य असंख्य असतात. तर 8 चे विभाज्य आपल्याला काढायचे आहेत. तर 8 multiples of 8. 8 1 8, 8 2 16, 24, 32, 40, 48, etc., etc., etc. Right? 144. This is also the multiple of 8. So a number has infinite number of multiples. एखाद्या संख्येचे विभाज्य असंख्य असतात. अत्यंत महत्त्वाच्या या गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवा. आता पुढे आपण येणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्यांकडे. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2, 5 and 10. इट इज व्हेरी इझी. एकक स्थानी खालीलपैकी अंक असणाऱ्या संख्या. इफ देयर इज अ नंबर 0, 2, 4, 6, 8 at the units place, then those numbers are divisible by 2. जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या सर्व संख्या 2 ने विभाज्य असतात. ही 2 ची कसोटी आहे. त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 5 ची कसोटी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. If the digit 0 or 5 occurs in the units place of a number, then that number is divisible by 5. And divisibility test of 10, if the digit 0 occurs in the units place of a number, then that number is divisible by 10. एकक स्थानी 0 हा अंक असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. Now see here, units place the digits at the units place and test of divisibility. Now 2 ने विभाज्य, divisibility test of 2. See 0, next 2, 4, 6 and 8. If these numbers are at the units place, then those numbers
are divisible by 2. Test of divisibility of 5. If 0 or 5 is there, then those numbers are divisible by 5. And divisibility test of 10, only 0 at the units place, then that number is divisible by 10. In short, I have explained it to you. बघा, फक्त इथे आपण थोडक्यात घेतले 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील एकक स्थानी तर 2 ने विभाज्य, एकक स्थानी 0 किंवा 5 असतील तर 5 ने विभाज्य आणि एकक स्थानी 0 असेल तर 10 ने विभाज्य. पुढची आपण टेस्ट बघणार आहोत 3 ची व 9 ची कसोटी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 and 9. आता या एकत्र का घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये साम्य आहे आणि म्हणूनच यांना एकत्र घेतलेलं आहे. What is the divisibility test of 3? If the sum of the digits in a number is divisible by 3, then that number is divisible by 3. एखाद्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. Similarly, if the sum of the digits of a number is completely divisible by 9, then the number is divisible by 9. एखाद्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. आता या ठिकाणी बघूया आपण ही उदाहरण. 94203, this is the number. What you have to do? You have to add the numbers. So 9 plus 4, 13 plus 2, 15 plus 3, 18. 18 again 1 plus 8, 9. So 9 is divisible by 3. Similarly 9 is divisible by 9. Therefore this number must be divisible by 9. Next. 3460. 4 plus 3, 7. 7 plus 6, 13. 13 means 1, 3. 1 plus 3, 4. Now 4 cannot be divisible by 3. Right? Remainder is 1. Therefore this number should not be divisible by 3. Total is 4. So this number is also not divisible by 9 also. Right? Next. 2 plus 6, 8, 8 plus 7, 15, 15 plus 2, 17, 17, 1 plus 7, 8. Is this divisible by 3 or 9? No. Next, 3 plus 5, 8, 8 plus 1, 9. Yes, 9 is there. Therefore, this number must be divisible by 3 as well as 9. Next, 48. 8 plus 4, 12. And 12 means 1 plus 2, 3. So this is 3. Therefore, this number is divisible by 3 only and not by 9. Remember. Okay. In this way, try the other numbers. Next test. Divisibility test for 4. 4 ची विभाज्यतेची कसोटी. जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. If the number formed by the digits in the tens and units places of a number is divisible by 4, then that number is divisible by 4. For example, 1312. What is the total? No, not total. Only the numbers in the units, that is ones and tens place. एकक आणि दशक स्थानची संख्या किती होते? 12. So 12 divided by 4. Is it divisible by 4? Yes. The remainder is 0. Answer we will get 4 3s are 12. Therefore this number is divisible by 4. ही झाली divisibility test of 4. 7090. Again ones and tens place 19. 19 is not divisible by 4. Therefore this number must not be divisible by 4. ही संख्या 4 ने विभाज्य असणार नाही.
6 ची कसोटी. एखाद्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. A number, if it is divisible by 2 and 3 both the numbers, then that number is divisible by 6. For example, 140. Now 4 at the units place 4 is there. This is even number, so it must be divisible by 2, right? तर या संख्येला 2 ने भाग जाणार आहे कारण एकक स्थानी 4 आहे, right? Next, divisibility test of 3. Add these numbers. 1 plus 1 plus 4, this is 6. 6 can be divisible by 3. Therefore, 114 is divisible by 6. बघा, हा 2 ने ही संख्या विभाज्य आहेच, परंतु 6 ने आहे का हे बघण्यासाठी आपण काय केलं तर 2 ची आणि 3 ची कसोटी लावायची. या दोन्ही संख्यांनी विभाज्य असेल तर ती संख्या 6 ने विभाज्य असते. 308. Now 308. See here 8 is there at the units place. So this number is divisible by 2. एकक स्थानी 8 ही संख्या आहे, म्हणजेच ही संख्या 2 ने या संख्येला निशेष भाग जाणार आहे. आता आपण बघणार आहोत 3 ने भाग जातो का. 3 ची कसोटी 3 plus 8, 3 plus 0 plus 8, that is 11. Now 11 means 1 plus 1, 2. This is not divisible by 3. मग 308 या संख्येला 2 ने भाग जातो, परंतु 3 ने भाग जात नाही आणि म्हणून 308 या संख्येला 6 ने निशेष भाग जाणार नाही. लक्षात, म्हणजे 2 ची आणि 3 ची दोन्ही कसोटी तिला त्या एखाद्या संख्येला काय झाली पाहिजे, लागू असली पाहिजे. ओके, it should be applicable both the test of 2 and 3, then only that number is divisible by 6. So this is yes and this is no. Okay, 8 ची कसोटी. दिलेल्या संख्येतील शतक स्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. What is given? The number is given. शतक स्थानापर्यंतच्या means ones, tens and hundreds. This number should be divisible by 8. 816. Is it divisible by 8? Yes. 8 ones are 8. Carry 1. Cannot divide, so give the we will divide by 0. So 0. Again carry 6. 8 twos are 16. So 816 is divisible by 8 and therefore this whole number is divisible by 8. So a number is divisible by 8 if the numbers formed by the last 3 digits, that is the numbers at the ones, tens and hundreds place. This number, if it is divisible by 8, then the whole number is divisible by 8. एक ते 100 मधील 15 ने तसेच 12 ने विभाज्य असलेल्या एकूण संख्या किती? How many total number of multiples of 15 and 12 between 1 to 100? Okay, आता 15 ने आणि 12 ने विभाज्य असणाऱ्या संख्या multiples of 15 and 12. Now multiples of 12, 12 ने विभाज्य असलेल्या संख्या म्हणजेच 12 एके 12, 12 दुनी 24, 36, 48, 60, 72, 84 आणि 96. 100 पर्यंत आपल्याला हवे आहे. These are the multiples of 12. Now multiples of 15, 15 ones are 15, 30, 45, 60, 75, 90. Now see here, total we have asked 60 is here also and here also, right? So 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 and 60 we will count only once. So total 13, right? Another way, answer is 3. Another way to find out this, see here, 100 divided by 15, 15, 6 are 90. Total how many we will get? 6. Take this 6 number and 100 divided by 12, we will get 8. So 8 plus 6, that is 14, and 60 is twice, so subtract 1 from total, that is 13.
Correct answer will be option number 3. Okay. 7, 4 व 8 हे अंक एकदाच वापरून 4 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी किती संख्या तयार होतील? How many 3-digit numbers can be formed which can be divisible by 4 using each digit at once from 7, 4, 8? पर्याय आपल्याला दिलेले आहेत. किती संख्या तयार होतील? How many numbers can be formed? So 4, 3, 2 or 6. Dear friends, here they have asked how many 3-digit numbers, right? So this is a tricky question. 3 अंकी किती संख्या तयार होतील? 7, 4 आणि 8 हे अंक एकदाच वापरून. आता 7, 4 आणि 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्या म्हणजे आपण काय करणार? 748, 784 याप्रमाणे आपण संख्या तयार करणार. परंतु लक्षात ठेवा 4 ची कसोटी. 4 ची कसोटी काय आहे? तर ज्या संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला, मग दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या शेवटी कोणते अंक पाहिजेत? आयदर 48 और 84, राइट? हे दोनच अंक असू शकतात. देन ओनली these numbers can be divisible by 4 if the digit at the ones place or tens place, if it is 7, it can't be divisible by 4. Therefore, how many 3-digit numbers can be formed? Yes, only 2. Therefore, answer is option number 3, that is 2. 6 star 5 4 star ही 9 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? स्कॉलरशिप 2017 यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 6 star 5 4 star is divisible by 9. Find the digit in the place of star. Right? Options are given and here are the circles that we have to darken. आता या ठिकाणी 9 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. So this number is divisible by 9. What is the divisibility test of 9? ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. Right? If the sum of the digits of a number is divisible by 9. So let's स्टार या सेम अंक आहे. बरोबर? स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? आता या ठिकाणी लक्षात घ्या 6 अधिक 5 अधिक 4 याची बेरीज करून घ्या. किती आली? 15. मग या ठिकाणी 15 बेरीज आली. टोटल आपण अजून एक करून घेऊ. किती आली? 6. मग 6 आणि या ठिकाणी 2 हे अंक आहेत. मग किती आले पाहिजेत बघा? 6 जर असेल तर अजून 6 आणि 6 म्हणजेच किती झाले? 6 त्रिक 18. 8 आणि 1 9 भाग जातोय. राइट? सो देयर शुड बी नंबर 6. So see here 6 plus 6 12. So 15 plus 12 that is equal to 27, which is 9, and this is divisible by 9. Therefore, the correct answer will be option number 1, that is 6 should be there in place of star. सगळ्या या कसोट्या आपल्या व्यवस्थित लक्षात असतील तर आपण ही उदाहरणं अगदी बिनचूक कमीत कमी वेळात सोडवू शकू. ओके. नेक्स्ट सेम प्रश्न आहे. 7 star 5 8 9 is divisible by 9. 9 ने निशेष भाग जाणारी ही संख्या आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? Find the digit in the place of star. Again add this number. Divisibility test of 9. Sum of the digits of the number. So 7 plus 5 plus 8 plus 9, which is equal to
7 plus 5 12 plus 8 20 plus 9 29. Now 29, this is 9 plus 2, that is 11. So 11 plus 7, how much it is? Yes, 18. So 29 plus 7, which is 36. 6 plus 3, 9. 9 is divisible by 9. Therefore, there should be 7 in the place of star. Option number 1. Okay. Next. 5, 6, 7, 8, 9 या संख्या एकदाच वापरून 8 ने भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? Find the greatest 5-digit number which is divisible by 8 using digits 5, 6, 7, 8, 9 only once. Options are given. Now what is the divisibility test of 8? 8 ची कसोटी काय आहे? शतक, दशक व एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने भाग जातो. मग आता तुम्ही पर्यायावरूनही जाऊ शकता. See here 5, 6, 7, here 7, 8, 9, 7, 6, 5 and 5, 7, 6. See whether 5, 6, 7 is divisible by 8. 8 7s are 56. Carry 7. No, this is not divisible by 8. Next, 7, 8, 9 divided by 8. 8 9s are 72. Units place 9 is there, so this is also not divisible by 8. Next, 7, 6, 5. At ones place here 5 is there, therefore this number also not divisible by 8. And last 5, 7, 6. So only looking at the units place also you can decide. See here hundreds, tens and ones place we have to see. आपल्याला शतक, दशक आणि एकक या ठिकाणचे अंक बघावे लागणार आहेत. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, शतक, दशक आणि एकक या ठिकाणी 5, 6, 7 एकक स्थानी 7 आहे. ही संख्या 8 ने डिव्हिजिबल म्हणजे 8 ने या संख्येला भाग जाऊ शकणार नाही. कारण 8 ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या शेवटी सगळ्या काय आहेत? समसंख्या आहेत. राईट. 9 नाही, 5 नाही. So remaining option is option number 4. See whether it is divisible by 8. 8 7s are 56. 1 8 2s are 16. Yes. So therefore the option will be option number 4. That is, see here 72. So correct answer will be option number 4. That is 98,576. Okay. खालीलपैकी 4 ने निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? Which of the following is the greatest number which is divisible by 4? Options are given. 998, 994, 992 यापैकी नाही. आता 4 ची कसोटी काय आहे? संख्येच्या दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर. Now 98 divided by 4. Is it possible? No. 4 2s are 8, 1, 18. So this is not possible. 94. No. 92. Yes. 23. Right? So this number is divisible by 4. Therefore, the answer will be option number 3. That is 992. Next. 2340 या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता येणारी संख्या 5 ने भाग जाणारी नसेल? Which smallest number should be subtracted from 2340 so that the number formed is not divisible by 5? Options are given. आता 2340 5 ने म्हटलंय. 5 ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा 5 या संख्या हव्या आहेत. आता 0 आहेत म्हणजेच काय आहे? नॉट डिव्हिजिबल बाय 5 म्हटलंय. 5 ने भाग जाणारी नसेल. जर 10 वजा केले तर एकक स्थानी 0 येणार. 5 वजा केले तर एकक स्थानी 0 येणार.
30 वजा केले तरी एकक स्थानी 0 येणार आहे. फक्त राहिला अंक 6, तो जर याच्यातून वजा केला तर एकक स्थानी 0 किंवा 5 येणार नाही, त्यामुळे ती संख्या 5 ने भाग जाणारी नसेल. Therefore the correct answer will be option number 3, that is 6. 12च्या एकूण विभाजकांची संख्या किती? How many factors does 12 have? आता फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत. The numbers which exactly divide given number are called the factors. Now factors of 12: 1, 2, 3, 4, 6, 12. So how many factors does 12 have? Yes, 6. That is option number 3. Dear friends, remember to find out the factors, they are wrong or right. चूक की बरोबर कसं ओळखणार बघा. या आपल्याला जोड्या मिळणार आहेत. 12 एके 12, 12 वन जा 12, 6 टू जा 12 and 3 4 जा 12. आणि जर 16, 25 असे अंक असतील तर आपल्याला काय जोड्या मिळतील? 16 एके 16, 8 दुने 16, 4 चोक 16. एकच अंक मिळणार आहे. येथे लक्षात, तर एकच म्हणजे 16, 25, 49 हे अंक असतील तर अशा जोड्या आणि मधली आपल्याला तोच अंक मिळणार आहे. 4 चोक 16, 5 5 25. नेक्स्ट, 48 या संख्येच्या विभाजकांपैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत? हाऊ मेनी फॅक्टर्स ऑफ 48 आर प्राइम फॅक्टर्स? तर 48 चे विभाजक, फॅक्टर्स ऑफ 48, सो 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, 48. See, 48 1 जा 48. You can find out this way also. 24 2 जा, 16 3 जा, 12 4 जा and 6 8 जा. Out of these, how many are prime factors? Yes, 2 and 3. Only 2 are prime factors. Therefore, answer will be option number 2. मूळ अवयव 2 आणि 3 म्हणजे उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. 549 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आणि सर्वात लहान विभाजक यांची बेरीज किती? What is the sum of the greatest and the smallest factor of 549? Now, factors, greatest and the smallest factor. The smallest factor of a given number is, yes, 1, and the greatest factor of a given number is the number itself, right? This we have learned. So the greatest factor of 549 is 549 and the smallest factor of 549 is 1. Their sum, त्यांची बेरीज विचारली आहे. Therefore sum is equal to 549 plus 1 which is equal to 550. That is the option number 3. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज द सम ऑफ नंबर ऑफ ऑल द डिवायझर्स? बघा, सम ऑफ ऑल द डिवायझर्स, विभाजकांची बेरीज कोणत्या? ऑफ द sum of the greatest divisor of 39 and the smallest divisor of 27. Remember, first you have to find out the divisors of 39 and divisors of 27, that is greatest and smallest. So let's find out the greatest divisor of 39 is 39. 39 च्या मोठ्या विभाजकामध्ये 39 चा सर्वात मोठा विभाजक 39 आणि 27 चा सर्वात लहान विभाजक, the smallest factor of 27 is 1, right? There's त्यांच्या या दोघांच्या बेरीज केली असता येणाऱ्या संख्येच्या मिळवला असता म्हणजेच काय? if they have add together म्हणजे त्यांची बेरीज किती आली? 39 plus 1 which is 40. Now सर्व विभाजकांची, या संख्येच्या सर्व विभाजकांची, so again we have to find out the factors of 40. So factors of 40 equal to 1, 2, 4, 5, 8, 10, 20, 40.
सी वेदर दे आर राईट और रॉंग. 40 एके 40, 20 दोन्ही 40, 4 10 40, 5 8 40. यांची बेरीज करा. Yes, and the answer will be 90. 40 plus 20 plus 10. This is 70. 70 plus 8 plus 2, 10. This is 80. And 5, 4, 1. This is 10. This is 90. Therefore, answer will be option number 2. That is 90. Again, this is the scholarship question. 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आपल्याला 24 चे विभाजक काढावे लागतील. फॅक्टर्स ऑफ 24. 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24. Add them together. The sum of these factors will be equal to, yes, it is 60. Option number 3. 133 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? स्कॉलरशिप 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. What is the sum of all the divisors of 133? First, find out the factors of 133. Now here remember 133 is a prime number, right? मूळ संख्या आहे त्यामुळे तिचे अवयव काय असणार आहेत? Yes, 1 and that number itself. Therefore, the factors of 133 is equal to 1 and 133. Their sum, that is equal to 134. Therefore, answer will be option number 1. So, dear friends, learn all the tests for divisibility very well. विभाज्यतेच्या कसोट्या अचूकपणे पाठ करा, लक्षात ठेवा आणि या कसोट्यांचा उपयोग करून ही उदाहरणे तुम्ही सोडवणार आहात. थँक्यू. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.